जवळजवळ अंतर आहे आणि 100 मीटरच्या अंतरामध्ये ते 2 मिनिटं बोगदे करणार आम्हाला म्हणजे 6 करतील 4 करतील त्यांच्या प्रोजेक्टनुसार. मंडळी या आडोशा वस्तीत राहणारी मंडळी आम्ही जो हा चुकीचा सर्वे झालाय आम्हाला माहित नाही आणि अशा प्रकारचा हा कधीची रात्रीचा इथं बॅटरी लावून हा सर्वे केलाय असा आमचा दावा आहे. हा जो सर्वे झालेला आहे हा खोटाडे खोटाडेपणाने हा सर्वे बोगस झालाय म्हणून हा सर्वे आम्हाला नको, हे आम्हाला हा प्रकल्प नको म्हणून आम्ही या सर्वेला जोडे मारून आंदोलन या ठिकाणी आम्ही स्थानिक करतोय. बस चला. कशा प्रकारे आंदोलन केले आपण पाहिले, जोडे मारले जिथे सर्वे झाले तिथे आणि हा सर्वे याच भागातून पाईपलाईन जाणार आहे. आपल्यासोबत इथले काही स्थानिक युवक आहेत, आपण पाहतोय. अतिशय सुंदर अशा प्रकारे हा नगर कल्याण हायवे दिसतोय. माळशेज घाटातून येणारा ह्या बाजूला हा जो परिसर आहे नाणेघाटाच्या परिसरात आपण आहोत. आजनावळे गावात आहोत. आजनावळ्याच्या मोरुशी भागात आपण आहोत आणि इकडे भैरवगड आपण जर झूम करून पाहिलं तर हा भैरवगड दिसतोय. आणि अशा प्रकारे हा प्रकल्प अदानीचा जो पॉवर प्रकल्प होणार आहे यासाठी ही सर्व टीम आलेली आहेत. देवराम लांडे जे आदिवासी नेते आहेत हे देखील आहेत आणि कशा प्रकारे हा होतोय हा भाग हा आपण पाहणार आहोत. हा प्रकल्प नक्की तारक आहे की मारक आहे हे आपण येत्या काळात पाहणार आहोत. खरं तर सर आपण या ज्या भागात आहोत म्हणजे हा जुन्नरचा शेवट आहे आणि ठाणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याची ही बाउंड्री आहे, सरहद्द आहे. खरं तर ह्या भागामध्ये आजपर्यंत जर विकास बनला तर आजपर्यंत लाईट नाही आहे या ठिकाणी रस्त्याच्या सुविधा नाहीत. खरं तर ह्या आडोशी वस्तीपासून जवळपास 6-7 किलोमीटरवरती कोणती शाळा नाही. तर अशा या परिस्थितीमध्ये इथली जे काही स्थानिक मुलं आहेत त्यांचं शिक्षण कितीपर्यंत झालं असेल याची आपल्याला जाणीव असेलच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोकरीचे आमिष दिले जातात. मुळातच जी काही पदे असणार आहेत त्या कंपनीमधली वगैरे ती टेक्निकल पदे असणार आहेत. तर त्याच्यामध्ये जी काही इथले स्थानिक आहेत त्यांना कोणत्या तुम्ही याच्यावरती नोकरी देणार आहात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूळतः आम्ही सर धरणग्रस्त आहोत. वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये आमच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता आमच्याकडे एवढ्या जमिनी नाही आहेत की आम्ही ह्या प्रोजेक्टला जमीन देऊ शकतो. बरं, आम्हाला त्यांची नोकरी नको, आम्हाला त्यांचे पैसे नको. प्रकल्प रद्द म्हणजे रद्द. या ठिकाणी प्यायला उन्हाळ्यात पाणी नाही, रात्रीचं इथं लाईट नाही, चालायला रस्ता नाही. आम्ही डोंगर कचऱ्यामध्ये राहतो. हे आमची शिकलेली पोरं आहेत. आम्ही आमच्या कंपनीत जाऊ. ही जमीन म्हणजे ही आमची आई आहे, ही आमची काळी आई आहे, ही आमची लक्ष्मी आहे. इथं पर्यटन तालुका झाला आहे. आम्ही इथं चहाची किटली विकू, आमचं पोट भरू, पण आम्हाला कुठले आम्हीच नको, आम्हाला कोणची नोकरी नको, आम्हाला कोणचे पैसे नको. म्हणून आम्ही ही सर्वांच्या वतीनं ही स्थानिक मंडळी आहे, आम्हाला हा प्रकल्पच नको. हे सगळं या ठिकाणी होत असताना विकास होईल असं जे सांगितलं जातं, तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांशी बोललात, जिल्हाधिकारी असतील काय त्यांनी सांगितलं? जिल्हाधिकाऱ्यांशी ज्यावेळेस आम्ही निवेदन करायला गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला पहिल्यांदा त्याचं हे सांगितलं की हा जो प्रोजेक्ट आहे हा अदानी करूच नका, हा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे. मुळात जर हे ते असं बोलतात तर मग जे काही आम्हाला नोटीस वगैरे आले त्याच्यामध्ये अदानीचं नाव मेन्शन कसं काय. आणि दुसरी गोष्ट असं आहे की जो त्यांनी अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये असं सांगितलं की निसर्गाचा कोणताही ऱ्हास होत नाही किंवा या ठिकाणी कोणताही बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता जास्त प्रमाणात दिसत नाही. तर मी आवर्जून हे सांगू इच्छितो की हा संपूर्ण जो पट्टा आहे तो सह्याद्रीचा एक अविभाज्य घटक सह्याद्रीचाच पट्टा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सह्याद्री जागतिक वारसा स्थळामध्ये आज ज्या सह्याद्रीची नोंद आहे ती सह्याद्री जर आज अदानी पोखरायला लागला असेल तर हा शिवरायांचा मावळा म्हणून किंवा आम्ही सर्व गावकरी म्हणून किंवा हा जो संपूर्ण लढा आहे हा संपूर्ण महाराष्ट्राचा करू आणि सह्याद्रीचा लढा करू आणि या लढ्याविरुद्ध आम्ही नक्कीच लढू. तर स्थानिक लोकांच्या आपण प्रतिक्रिया नक्कीच घेतल्या आहेत. या भागाचा परिसर पाहिला आहे, हा परिसर पाहिला आहे, हा कसा परिसर आहे, इथे अदानीचा प्रकल्प योग्य की अयोग्य हे आपल्याला येत्या काळात अनेकदा पाहावं लागणार आहे. कारण हा जो परिसर आहे हा आपण पाहतो की सुंदर असं आहे. हा जो प्रकल्प आहे हा अतिशय सुंदर आणि नॅचरली इथे येताना खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच इथे आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते, एक वेगळं वातावरण पाहायला मिळतं आणि नक्कीच
हा भाग जो नैसर्गिक आहे त्याला कृत्रिम करायचं की काय हे येत्या काळात आपल्याला पाहायला लागणार आहे.